नमस्कार मंडळी, कशा आहे? मजेत आहे ना? आज ना रथसप्तमी असल्यामुळे मी लवकरच उठली, अंघोळ वगैरे केली आणि फुलं तोडायला गेली. फुलं तोडून आणली, देवाजवळ ठेवली आणि मग किचनमध्ये गेली. तिथे मी गॅस चांगला स्वच्छ ओल्या फडक्याने असा पुसून घेतला आणि मग ओट्यावर पण थोडंसं पाणी घातलं आणि ओटा पण स्वच्छ असा धुवून घेतला. वायपरने त्याचं पाणी काढलं. कारण की नाही मला आज ना त्याच्यावर प्रसाद बनवायचा होता. मग मी गॅसची हळदी कुंकू लावून पूजा केली, अगरबत्ती लावली आणि मग गॅसवर कढई ठेवली. कढईमध्ये 2 चमचे मी तूप घातलं आणि हे करून पण मला बाहेर पण दूध आटवायला ठेवायचं होतं आज रथसप्तमीमुळे. तर मी घाई अशी कामं करत होती. मग कढईमध्ये 1 वाटी रवा घातला. रवा खरपूस असा भाजून घेतला आणि एका साईडने मी गंजामध्ये गरम पाणी शिऱ्यामध्ये टाकायसाठी ठेवलं आणि ड्रायफ्रुट्स घेतले. ड्रायफ्रुट्स कापून घेतले, चांगले बारीक बारीक चिरून घेतले आणि मग विलायची घेतली. विलायचीला बारीक केलं आणि अशा प्रकारे मी असा शिरा बनवला. तर मंडळी, तुम्ही बघा ब्लॉग आणि कसा वाटला ते लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.